कोणतीही नवीन वस्तू घ्यायची म्हटलं की लोक आजकाल आधी इंटरनेटवर सर्च करतात आणि मग ठरवतात की ती वस्तू घ्यायची की नाही. ऑनलाईन शॉपिंगचं प्रमाण सुद्धा प्रचंड वाढत चाललेलं आहे. हे फॅड गुंतवणूक क्षेत्रामध्ये सुद्धा येताना दिसतंय. लोक आजकाल इंटरनेटवर सर्च करतात की बेस्ट म्युच्युअल फंड टू बाय आणि मग त्यानंतर ते ठरवतात की त्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं का नाही. आता एखादी वस्तू जर आपण ऑनलाईन विकत घेतली आणि समजा चुकीचे तो निर्णय आपला चुकला तर त्याने आपल्या आयुष्यावर एवढा मोठा दुष्परिणाम होत नाही. पण जर तुमचा गुंतवणुकीचा निर्णय चुकला तर मात्र तुमच्या संपूर्ण गुंतवणुकीवर याचा फार मोठा वाईट परिणाम होत असतो. समजा एखाद्याने 2020 साली गुगलवर सर्च केलं की बेस्ट म्युच्युअल फंड टू बाय इन 2020 तर लगेच काही फंडांची यादी तुमच्या समोर येईल. आता या स्कीम्समध्ये समजा त्या व्यक्तीने गुंतवणूक केली आणि 2021 मध्ये परत त्यांनी सेम सर्च केलं की बेस्ट म्युच्युअल फंड टू बाय इन 2021 तर त्यावेळेस त्याला असं दिसेल की 2020 मध्ये ज्या फंडांची नावं आली होती त्या फंडांची नावं आता 2021 मध्ये तिथे दिसत नाहीयेत. असं होण्याचं प्रमुख कारण म्हणजे गुगल तुम्हाला ज्या फंडची रँकिंग दाखवत आहे ते पॉइंट टू पॉइंट रिटर्न देणारे स्कीम्स आहेत. पॉइंट टू पॉइंट म्हणजे काय की या कालावधीपासून त्या कालावधीपर्यंत रिटर्न मिळणं म्हणजे हे झालं पॉइंट टू पॉइंट रिटर्न. या उलट जेव्हा तुम्ही एखाद्या डिस्ट्रीब्युटरकडे जाता तेव्हा डिस्ट्रीब्युटर तुम्हाला ज्या स्कीम सांगतोय त्या पॉइंट टू पॉइंट रिटर्न न सांगता तो रोलिंग रिटर्न तुम्हाला सजेस्ट केला जातो. रोलिंग रिटर्न म्हणजे काय की मार्केटच्या वेगवेगळ्या कालावधीमध्ये त्या स्कीमनी तुम्हाला जो परतावा दिला आहे त्या परताव्याचा ॲव्हरेज रिटर्न म्हणजे रोलिंग रिटर्न. फक्त रिटर्न बघून गुंतवणूक करणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्या फंड्समध्ये त्या स्कीम्समध्ये असणारी रिस्क, तुमची रिक्वायरमेंट, तुमचं एज, तुमच्या लायबिलिटी, तुमचं इन्कम हे सगळं इथं तपासावं लागतं. आता एखाद्या 18 वर्षाच्या मुलाला आपण जी स्कीम देणार आहे ती स्कीम कदाचित 50 वर्षाच्या व्यक्तीला देणं चुकीचं असू शकतं. जसं एकच शर्ट सगळ्यांना फिट बसेल असं सांगता येत नाही, त्याच पद्धतीने एकच स्कीम सर्व लोकांना सुटेबल असेल असं नसतं. एखादी व्यक्ती जेव्हा आमच्याकडे येते तेव्हा आम्ही त्याचं फायनान्शियल प्लॅनिंग कसं करतो तर ह्या सर्व निकषांसोबतच आधी त्याला सुटेबल फंड हाऊस निवडावं लागतं. आता सुटेबल फंड हाऊस म्हणजे काय? सुटेबल फंड हाऊस म्हणजे त्या व्यक्तीची जी नीड आहे त्या नीडला फुलफिल करणारी स्कीम त्या फंड हाऊसकडे आहे का, त्या फंड हाऊसकडे किती रिसर्च ॲनालिसिस्ट आहे, रिस्क हाताळण्याची त्या फंड हाऊसची पद्धत काय आहे, असेट मॅनेजमेंट कंपनीचा निर्णय जे घेतले जातात ते वैयक्तिक पातळीवर घेतले जातात की टीमद्वारे घेतले जातात. एवढे सगळे फिल्टर लावल्यानंतर स्कीम निवडली जाते. त्यानंतर येतो तो असेट अलोकेशनचा पार्ट. प्रत्येक वयानुसार, इन्कमनुसार असेट अलोकेट करावं लागतात. मार्केटमध्ये सध्याला 25,000 कोटी रुपये एवढी प्रचंड अनक्लेम्ड अमाऊंट आहे. हे अनक्लेम्ड अमाऊंट असण्याचं कारण काय तर हे कारण आहे डॉक्युमेंटेशन. बऱ्याचशा वारसांना हे माहीतच नाहीये की तुम्ही किती पैसे आणि कुठल्या स्कीममध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत. त्याचे प्रॉपर रेकॉर्ड नसल्यामुळं नॉमिनी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. ह्याच्याऐवजी जर तुम्ही डिस्ट्रीब्युटरकडे गुंतवणूक केलेली आहे तर डिस्ट्रीब्युटरकडे त्या गोष्टीसाठी लागणारे सॉफ्टवेअर उपलब्ध असतात. डिस्ट्रीब्युटर तुमचे डॉक्युमेंटेशन वेगळे करू शकतो. वेळोवेळी येणाऱ्या ज्या अपडेट्स असतात ते अपडेट्स तुम्हाला एका शिल्टर खाली इथं अवेलेबल होतात. डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि ब्रोकरद्वारे इन्व्हेस्टमेंट याच्यामधला प्रमुख फरक कसा आहे की एकाच दुकानातून खरेदी करणं आणि वेगवेगळ्या दुकानातून एक एक वस्तू खरेदी करणं हा जो फरक आहे तोच इथं आहे. मग एवढे सगळे धोके असताना लोक डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट का करत असतात तर याचं कारण आहे ब्रोकरेज वाचवणं. तुमचा जर पोर्टफोलिओ अगदी फार मोठा असेल ते एक वेळ हे समजू शकतो आपण, पण फरक किती आहे तो फक्त 0.25% ते 0.30% एवढा अल्प फरक आहे. म्हणजे जर तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले तर
1 लाखाच्या 0.25% म्हणजे फक्त 250 रुपये आणि 1 लाखाच्या 0.30% म्हणजे फक्त 300 रुपये. 250-300 रुपयाच्या फरकासाठी जर तुम्ही एवढा मोठा धोका पत्करायला तयार असताल तर याला काय म्हणायचं? क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला सुद्धा कोचची आवश्यकता आहे आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी एक फायनान्शियल कोचची आवश्यकता नाही. असं होऊ शकतं का? तुमच्या गुंतवणुकीविषयी सर्व समस्यांसाठी, विमाविषयी लागणाऱ्या सर्व सेवांसाठी तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता किंवा गुलमोहर रोड, अहिल्यानगर येथील माझ्या कार्यालयामध्ये तुम्ही मला भेटायला येऊ शकता. धन्यवाद.